हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज दुपारच्या जेवणामध्ये मी काय खाल्लं हे मी तुमच्याशी शेअर करणार आहे. शेवग्याच्या शेंगा ह्या प्रेग्नन्सीमध्ये खाल्लेल्या खूप छान असतात, कारण त्यामध्ये भरपूर कॅल्शियम आणि आयर्न असतं, जे की प्रेग्नंट लेडीसाठी गरजेचं असतं. त्यामुळे आज मी शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी बनवली आहे. आपली बेसिक ग्रेव्ही कांदा आणि खोबऱ्याची जास्त तिखट अशी नाही बनवली आहे. मीडियम स्पाइस आणि मीडियम तेल. नेक्स्ट मी दाल फ्राय बनवली आहे. ही तुरीची आणि मुगाची मिक्स डाळ आहे. सिंपल तडका दाल फ्राय. डाळीचं तर सगळ्यालाच माहिती, डाळीमध्ये प्रोटीन असतं, पण डाळीचं प्रोटीन हे भाता किंवा भाकरीशिवाय इनकम्प्लीट असतं. त्यामुळे नेहमी भात किंवा भाकरी सोबत कंबाईन करूनच डाळ खायची. आणि मी हे काल रामबंधूचं आंब्याचं लोणचं आणलेलं, कारण मला खावंसं वाटत होतं आणि माझ्याकडे लोणचं नव्हतं. तर मी आता फर्स्ट टाईम ट्राय करणार आहे रामबंधूचं लोणचं. आणि सॅलेडमध्ये होती टोमॅटो, काकडी आणि कांदा. तर ही अशी माझी लंचची थाळी होती. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. मी आणखीन नवीन आणि इम्प्रूव्ह केलेले व्हिडिओज आणण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू.